जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। या खड्ड्यातून वाहनं कशी चालवावी असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय। नुकतेच महापालिकेने या पुलावरील खड्डे बुजवले होते, मात्र पुन्हा या पुलावर खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। फक्त उड्डाणपुलावरच नाही तर शहरातील अनेक रस्त्यांची अशीच अवस्था असल्यानं पाठीचे आजार होत असल्याचं वाहन चालकांनी सांगितलंय। गेल्या 5 वर्षापासून मी इकडे प्रवास करतोय। हा रस्ता आपण बघताय गेल्या 3 वर्षापासून असाच आहे। मी घरी जातो, जेवण वगैरे करून येतो, मला जेवण पचन करण्याची गरज पडत नाही, कारण की या खड्ड्यांमध्ये आदळून व्यक्तीचं जेवण पचन होत आहे। प्रशासनाने याच्याकडे ध्यान द्यावे। महानगरपालिकेला एवढी विनंती करतो की ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन त्वरित याचं काम सुरू करण्यात यावे, कारण की काय पावसामध्ये पाणी साचतं आणि त्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही। मग अशा वेळी एखादी महिला इथून प्रवास करते, आपण बघताय एखादी प्रेग्नेंट लेडीज वगैरे ह्या रस्त्याने गेली आणि पडली, आणि एखादा बाळाचा, महिलेचा किंवा म्हाताऱ्या माणसाचा जीव गेल्यानंतर प्रशासन याच्याकडे लक्ष देईल का, हा मला महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे। उल्हासनगरची जी रस्त्याची स्थिती एवढी बिकट आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती काय परिस्थिती चालू आहे। रस्ते खोदून ठेवले, रस्त्याचं काम चालू, विकासाच्या नावाखाली काम चालू, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। अरे पण ज्या ठिकाणी तुम्ही रस्ते खोदताय तिथं कमीत कमी बाजूला डांबर टाकून तो रस्ता तर सुरक्षित करा। पण जर तुम्हाला एवढं पण समजत नसेल, कॉन्ट्रॅक्टरला समजत नसेल, मग काय हा विकास आहे का अविकास आहे? कुठे चालला महाराष्ट्र माझा? आयुक्त लोक जातात त्यांच्या गाडीमध्ये, उपायुक्त जातात, त्यांना समजतं, त्यांना पण माहिती एका खड्ड्यामुळे किती नुकसान होतं माहिती। एक तर माणसाच्या हाडांचा प्रॉब्लेम होतो, पाठीचा प्रॉब्लेम होतो, जे वयस्कर लोक आहेत त्यांना पाठीचा प्रॉब्लेम होतो, त्यानंतर गाड्यांचे नुकसान होते। आणि हे काय चालू, रिसायकल चालू आहे। माणूस आजारी पडणार, हॉस्पिटल जाणार, महानगरपालिका त्याच्यात भ्रष्टाचार करणार, वापस गाड्या जाणार, गाड्यांचे पार्ट बनणार, पार्ट कंपनी जाणार, कंपनीकडून हे लोक कमिशन जाणार, हे सगळं चक्रव्यूह चालू आहे। उल्हासनगरची एकदम घाण बिकट परिस्थिती त्या लोकांनी करून ठेवलेली आहे। त्यांना म्हणजे लक्ष देण्याशिवाय दुसऱ्याकडे काहीच पर्याय नाही, त्यांना फक्त त्यांच्या भ्रष्टाचाराची मतलब आहे। माझं नाव निलेश म्हात्रे, आम्ही इथं बाजूला वडलगाव मध्येच राहतो। आमचं डेली इथून येणं जाणं आहे। आम्ही एवढे समस्येला जातो ना, समोर काय बोलणार, रोज कधी गाडी पंक्चर होणार, कधी स्टेअरिंग जाणार, कधी पॅसेंजरला तपली, कोणी डिलिव्हरीला बाहेर जर घेऊन जायचे असेल तर ते बोलतात भाऊ असते तर आम्ही करणार काय? पॅसेंजरची परेशानी का आम्ही या रस्त्याची परेशानी सांभाळणार? हमेशा डेलीच झालंय, येणार म्युन्सिपालिटी एक दिवस बनवणार, वापस दुसऱ्या दिवशी पाऊस पडला का वापस धुवून जाणार। आहे डेलीचं हमेशाच रोजच झालंय। कधी ट्रॉफिक लागते, कधी रस्त्याच्या मुलं ट्रॉफिक लागते, म्हणजे गाडी इकडे झाली तिकडे झाली, त्या दिवशी तर झगडा झाला त्या ट्रॉफिकच्या मुळे, गाडी लागली, भाऊ गाडी आता सांभाळून चालवणार किती भाऊ? आम्ही गाडी किती सांभाळून चालवणार सांगा? का त्या रस्त्यावरती असे खड्डे कुठे असे माणूस अडकून जातो तर गाडी चालू होत नाही, एवढं परेशान आहे ना या रस्त्यावरून। हमेशा पुरे ब्रिज पासून तर पुरे 4 नंबर पर्यंत पूरा हालतच खराब है आमच्या रस्त्यामुळे, जाम परेशान है साहब। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।